आज आपण मस्त उपवासासाठी कुरकुरीत असे साबुदाण्याचे वडे करायचे आहेत. अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे वडे करायचे आहेत. त्यासाठी उकडलेले बटाटे घेतलेत मी सालं काढून. व्यवस्थित ती मॅश करून घ्यायची आहेत. बारीक झाला पाहिजे बटाटा अगदी. तयार आहे आपलं उकडलेला बटाटा बारीक करून. वा, आता आपण याच्यामध्ये 2 कप इतका भिजवलेला साबुदाणा घेतला आहे. साबुदाणा मी 5 ते 6 तास भिजवून घेतलेला आहे, त्यामुळे तो आता छान भिजला गेलेला आहे. 1 चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट घेतली आहे. मीठ आणि पाणी न टाकता पेस्ट केलेली आहे आपण, त्यामुळे मिरचीचा जो कलर असतो तो अगदी हिरवागार राहतो. चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. आता आपण 1 चमचा जिरे टाकायचे त्याच्यामध्ये. तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर तुम्ही ते स्किप करू शकता. अर्धी वाटी इतका आपण शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे. शेंगदाणे भाजून मग मिक्सरला बारीक वाटून घेतलेले आहेत. व्यवस्थित हाताने पाणी न घालताच आपण हे पीठ मळून घ्यायचे. पाण्याची गरज लागत नाही, कारण साबुदाणा पण ओलसर आहे आणि उकडलेले जे बटाटे आपण ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत त्याच्यामध्येच आपलं पीठ मळून होणार आहे. तयार आहे आपल्या पिठाचा गोळा, रेडी झाला आहे. आता आपण वडे करायला घ्यायचे. दोन्ही हातांना व्यवस्थित पाणी लावायचं आहे. एका हाताने व्यवस्थित गोळा करायचा आहे व्यवस्थित त्याचा, आणि 2 हातांच्या मध्ये तो गोळा घेऊन फक्त एकदा प्रेस करायचा आहे. व्यवस्थित बघा, फक्त मी प्रेस केलाय, वडा हातावर घेऊन थापायचा नाहीये. अशा पद्धतीने जर तुम्ही वडा केला तर तो तेलामध्ये अजिबात फुटणार नाहीये, गॅरंटेड आहे हे. परत बघू शकता तुम्ही, फक्त मी एका हाताने गोळा केलाय आणि 2 हातांच्या मध्ये घेऊन एकदाच वडा व्यवस्थित प्रेस केलाय. साईडने तुम्हाला हवा तसा तुम्ही आकार देऊ शकता, पण प्रेस करताना तो एकदाच प्रेस करायचा आहे. अशाच प्रकारे आपण सगळे वडे करून घेऊयात. वडा थापताना त्याच्यामध्ये एअर पकडली जाते आणि मग तेलामध्ये तळायला टाकल्यावरती वडा फुटतो. अशा पद्धतीने वडा जर केला तुम्ही फक्त प्रेस करून, तर तो वडा अजिबात फुटणार नाहीये तेलामध्ये. ही ट्रिक तुम्ही नक्की करून बघा. मस्त आपण छान सगळे वडे व्यवस्थित करून घेऊयात. अगदी सोपी, खूपच सोपी पद्धत आहे ही वडे बनवण्याची. अगदी 15 मिनिटांमध्ये हे वडे होऊन जातात आपले. तेल गरम केलेलं आहे मस्त आपण. आता आधी एक वडा आपण तळून बघूयात व्यवस्थित. वडा टाकल्यावर लगेच तो हलवायचा नाहीये, थोडासा तो होऊन द्यायचा आहे आधी तेलात छान गरम, नंतर तो ऑटोमॅटिक कढईला सोडतो. बघू शकता तुम्ही, इझिली निघतो लगेच तो. मस्त 2 मिनिटांनी आपण त्याला पलटी मारून घ्यायची आहे. दोन्ही बाजूंनी अगदी खरपूस असा तळून घ्यायचा आहे वडा, जेणेकरून तो वरून मस्त कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट होणार आहे. हा मस्त. आता अशाच प्रकारे आपण बाकीचे सगळे वडे तळून घ्यायचे आहेत. मस्त मीडियम हीटवरती आपण हे सगळं वडे तळणार आहोत. अगदी लो हीट पण नकोय, अगदी हाय हीट पण नकोय आपल्याला. मस्त, अगदी इतका खमंग वास येतोय म्हणून सांगू तुम्हाला. खूप सुंदर, अतिशय मस्त होतात हे वडे आणि इतके खमंग लागतात खायला. हा. वा,
तयार आहेत आपले साबुदाण्याचे वडे, शेंगदाण्याचे आमटे आणि काकडीची कोशिंबीर. मस्त.